शेजार धर्म असावा अशी पूर्वीपासून म्हण आहे. कारणही त्याला तसेच आहेत. कारण आपल्याला जे संकटकाळी जेव्हा कुणीच मदतीला येत नाही त्यावेळी शेजार धर्म म्हणून आपल्याला त्यांची मदत मिळते आणि आपण संकटातून वाचलं जातो. परंतु कधीकधी शेजार धर्म इतका घातक ठरतो की शेजारी नसलेले बरं असं म्हणण्याची वेळ येते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की समजदार शेजारी जर असतील तर सर्व काही समजून घेतात. मात्र शेजाराच्या कारनाम्यामुळं एकाच घरात जर दोघांचे जीव जात असतील तर असले शेजारी काय कामाचे असे शब्द साहजिकच आपल्या मनात येतात. अशाच प्रकारची घटना सांगलीच्या कुपवाडामध्ये घडलेली आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीमुळं पती पत्नीला त्यांचा जीव गमवावा लागला आणि या दोघांच्या जाण्यामुळं त्यांची 2 लेकरं ही पोरकी झाली. नेमकं प्रकरण काय होतं तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहतात क्लिक टू न्यूज. ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो, आता लोकसंख्येच्या प्रमाणात घराची संख्या देखील तेवढीच वाढली आहे. पूर्वी कसं असायचं, आपल्या शेजारचा व्यक्ती शक्यतो आपल्या धर्माचा असायचा किंवा आपल्या जवळच्या नात्यामधला असायचा, भावकीमधला असायचा. मात्र जसा काळ बदलला आहे तसं जातीपाती काही ठिकाणी पाळल्या जातात, काही ठिकाणी त्या पाळल्याही जात नाहीत. त्यामुळे शेजारी कोण राहतंय याचा विचार सध्या कोणीच करत नाही. घर घेणं असो की प्लॉट खरेदी करणं असो. माझं म्हणणं असं नाही की जाती धर्म सर्व काही विसरलेत, सगळं सर्व समान झालंय, पण अजूनही काही ठिकाणी या जातीपाती पाळल्या जातात. असो, आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. सांगली जिल्ह्यातील कुपवाडा येथील श्यामनगर येथे मोहन केसरकर हे पत्नी आणि 2 मुलांसह राहतात. मूळचे कर्नाटक राज्यातील खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथील हे राहणारे रहिवासी. हे कुटुंब गेल्या काही वर्षापासून कुपवाडा येथे वास्तव्यास आलं. गवंडी काम करणाऱ्या केसरकर हे काही वर्षापूर्वी श्यामनगर येथे वास्तव्यात आले. त्यांच्या शेजारी राहणारा फरीद शेख वय 51 वर्ष हा व्यक्ती राहतो. शेजार धर्म असल्यामुळं मोहन आणि मनीषा यांच्याशी त्यांचा परिचय. तसं पाहिलं तर फरीद शेख याने हे अतिक्रमण करून त्या ठिकाणी घर बांधलेलं होतं. जिसके हात में काठी उसकी भैंस अशी एक म्हण आहे. अगदी त्याचप्रमाणे फरीद याने हे अतिक्रमण करून घर बांधलं होतं. शेजारी तुमच्या कोण राहतं, त्याचं वर्तन कसं आहे हे न पाहता काही लोक समजून घेतात. जाऊ द्या, रिकाम्या भानगडीत कशाला पडायचं म्हणून वाद घालत नाहीत. मात्र ज्याने चोरी केलेली असती तो मोठमोठ्याने ओरडत असतो, बोंबलत असतो. त्याला वाटतं की आपण मोठ्याने बोंबललो म्हणजे आपली चोरी पकडली जाणार नाही, पण सत्य शेवटी समोर येत असतं. यांच्या शेजारी राहणारा फरीद यानं तर अतिक्रमण करून घर बांधलं होतं. मात्र मोहन आणि मनीषा हे मूळ रहिवासी त्या ठिकाणी राहत असताना जवळपास 1 वर्षापासून त्या ठिकाणी राहत होतं. त्यांनी नवीन घर घेतलं होतं. मात्र फरीद शेख हा त्यांना वारंवार त्रास देऊ लागला. मनीषा आणि मोहन यांनी फरीद याला समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्याची प्रत्येक दिवस दादागिरी वाढू लागली. शेवटी मोहन मनीषा तरी देखील सर्व काही ऐकून घेत होते, शांत बसत होते. त्याच्यानंतर गावातील काही इतर लोकांनी देखील शेजाऱ्यांनी त्या फरीद याला समजून सांगितलं, मात्र तरी देखील त्याला समज येईना. प्रत्येक दिवस वाढत असलेला त्रास मोहन आणि मनीषा यांनी आता सहन करायचं नाही म्हणून फरीद शेख याच्याशी किरकोळ भांडण केलं आणि गावातील काही लोकांनी मध्यस्थी करून ते प्रकरण मिटवलं देखील. मात्र त्यानंतर फरीद खान याची दादागिरी एवढी वाढली की तो रात्री मोहन याच्या घरावर दगड मारू लागला. घरात काय चालू आहे हे पाहण्यासाठी रात्री टॉर्च मारू लागला. मनीषा रस्त्याने चालत असताना तिच्या तोंडावर थुकायचा, त्यांच्याकडे क्रूर नजरेने पाहायचा. आता प्रत्येक दिवस ते वाढत चाललेलं होतं. मात्र वाद एवढा टोकाला पोहोचला की 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी फरीद शेख याने घरातील सर्व कचरा मोहन आणि मनीषा यांच्या दारात आणून टाकला. त्यावेळी मोहन आणि मनीषा यांनी फरीद शेख याला जाब विचारायला सुरुवात केली. तेव्हा फरीद शेख याने मनीषा आणि मोहन यांच्यावर चाकू आणि हातोड्याने हल्ला केला. गावातील लोकांना काही कळायच्या आतमध्ये फरीद शेखने मोहन आणि मनीषावर एवढे भयंकर वार केले की गावातील लोकांनी मोहन आणि मनीषा केसरकर यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले, परंतु मार एवढा भयंकर होता की त्यांचा उपचार सुरू असतानाच त्या ठिकाणी मृत्यू झाला. मोहन आणि मनीषाच्या मृत्यूची बातमी गावात त्यानंतर सांगली जिल्ह्यात कळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेत शेख फरीद यानं जे काय अतिक्रमण करून घर बांधलं होतं ना त्याला तात्काळ पाडण्यात आलं. गुन्ह्यागोविंदानं राहणारं केसर कुटुंब केवळ फरीद शेख याच्यामुळे उद्ध्वस्त झालं. सध्या या घटनेचा महाराष्ट्रभर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कुपवाडा पोलिसांनी 15 ऑगस्ट रोजीच पळून जाण्याचा जो प्रयत्न करत होता फरीद शेख याला तात्काळ त्याच ठिकाणी अटक केली. त्याच्या विरोधात कुपवाडा MIDC पोलीस ठाण्यात दुहेरी खुनाचा देखील गुन्हा दाखल केलाय. हल्ल्याच्या घटनेनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मिरजमध्ये शासकीय रुग्णालयात जाऊन त्या कुटुंबाची भेट देखील घेतली होती, त्यांचं सांत्वन देखील केलं होतं.
हल्लेखोर फरीद शेख याच्या विरोधात जलद गती न्यायालयात हा खटला चालवून त्याचं एन्काउंटर करण्याची मागणी आमदार पडळकर यांनी केली. या घटनेचे संतप्त पडसाद सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात उमटत आहेत. विविध सामाजिक संघटना असतील, समस्त मुस्लिम समाज संघटनेकडून देखील या प्रकरणाचा निषेध करण्यात येत आहे. संशयित फरीद याच्याविषयी संताप व्यक्त करत कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी कुपवाडा MIDC पोलिसांकडे करण्यात आली. तर मोहन केसरकर यांची मुलगी म्हणाली की आमचं कुटुंब नवीन घर बांधून त्या घरात राहण्यासाठी आलं होतं. फरीद सतत आम्हाला त्रास देत होता. हा परिसर आमचा आहे, तुम्ही इथे राहायला कशाला आले, असं तो सातत्याने बोलत धमकावत शिव्या देत होता. घरासमोर कचरा टाकणं असेल, घराच्या बाहेरील वस्तू किंवा घरावर दगडफेक असेल, असे तो प्रकार तो नेहमीच करत होता. घटनेच्या दिवशी देखील तिची जी मुलगी सांगत होती, आई पाणी तापवायला गेली आणि फरीदने आमच्या घरासमोर कचरा आणून टाकला. याचा जाब विचारण्यासाठी माझे वडील त्या ठिकाणी गेले आणि त्याच वेळी फरीद याने त्या वडिलांच्या कानशिलात मारली. वडिलांच्या कानशिलात मारली म्हणून त्यांची पत्नी मनीषा ही पाहायला गेली, तर तात्काळ त्या फरीदने त्यांना देखील मारहाण केली. त्या पोटात जवळपास 4 ठिकाणी वार केले. त्यानंतर तो पळून गेला. आता ज्या ठिकाणी तो अतिक्रमण करून राहत होता, एकतर तो दादागिरी करून राहत होता, त्यानंतर शेजारी धर्म जे समजा त्यांनी नवीन घर बांधलं होतं, त्यांचं तर घर अधिकृत होतं, मात्र तरी देखील हा त्रास देत होता. आता ज्या पद्धतीची ही घटना घडली, याच्यामध्ये दोघांचा जीव गेला. ते 2 चिमुरडे आता सध्या उघड्यावर पडले आहेत. परंतु फरीद शेख याला अटक केल्यानंतर त्याच्यावर आता ज्या पद्धतीनं समाजामधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत, त्यामध्ये त्याला खरोखरच कठोर शिक्षा झाली पाहिजे. मित्रांनो, लक्षात घ्या, पोलिसांनी जरी त्याला अटक केली असली तरी घटना किती गंभीर आहे पहा. एका वर्षापूर्वीच दाम्पत्याने हे नवीन घर बांधलं होतं. त्यांना 2 मुले देखील आहेत. मात्र त्यांच्यावर किरकोळ कारणावरून झालेल्या हल्ल्यामुळं त्या लेकरांना उघड्यावर पडण्याची वेळ आली. त्यामुळं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की शेजारी असावा तर प्रत्येक सुखदुःखात सहभाग घेणारा असावा. प्रत्येक वेळी आपल्याशी वाद घालणारा शेजारी असेल तर शेजार धर्म बदललेला बरा, एवढंच या घटनेवर आपल्याला लक्षात येतं. प्रत्येकजण समजून घेईलच असं नसतं. काही आडमोठी लोकांची भाषा असते, ती त्यांना किती समजून सांगा त्यांना काही फरक पडत नाही. असं तुम्ही देखील तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. नंतर पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत धन्यवाद.